नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग तुम्ही पाहताय आणि आजच्या भागामध्ये सायली चक्क पूर्ण आजी आणि कल्पना या दोघींशीही खोटं बोलली आहे, कारण तिला तो अपघात रिक्रिएट करून आणायचा आहे म्हणून. तर प्रताप आणि अश्विनने मिळून आता कल्पना आणि अस्मिताचं भांडण मात्र सोडवलं आहे. चला तर मग आजच्या भागाला सुरुवात करूयात. तर सायली आता प्रतिमाला विचारत असते की प्रतिमा आत्या, त्या रात्री नक्की काय घडलं होतं अपघाताच्या रात्री, तुम्हाला आठवतंय का सगळं? तुम्ही मला परत एकदा सांगू शकाल का? नाही, अर्थातच तुम्हाला त्रास होत नसेल तरच सांगा. त्यावर आता प्रतिमा देखील सांगते की हो, मला सगळं काही अगदी स्पष्ट आठवते. आणि आता प्रतिमा सांगायला सुरुवात करते की त्या रात्री अर्जुनचा वाढदिवस होता आणि वाढदिवस झाल्यानंतर ते सगळेजण आता परत त्यांच्या कर्जतच्या फार्म हाऊसवर जायला निघाले. तेवढ्यातच आता सुमन सांगते की हो, आणि यांनी मला घरी सोडवलं आणि लगेचच हे कुठल्या तरी कामाचं निमित्त करून बाहेर पडले. पण तेव्हा मला काय माहीत होतं की ते तुमचा पाठलाग करतायत म्हणून. माझ्या मनामध्ये थोडीशी शंका देखील आली नाही त्यावेळेस. खरं तर चुकलंच माझं. त्यावर प्रतिमा आता पुढे सांगते की त्या काळोख्या रात्री आम्ही त्या जंगलाच्या रस्त्यानं जात होतो आणि त्याच वेळेस मागून एक भरधाव वेगाने एक ट्रक येत होता आणि त्या ट्रकने कशाप्रकारे प्रतिमा आणि रविराजच्या गाडीला धडक दिली आणि त्यानंतर मात्र त्यांचा गाडीवरील ताबा सुटल्यानंतर त्यांची गाडी जंगलामध्ये गेली वगैरे, ते सगळं काही ती आता प्रतिमा सायलीला सांगत असते. आणि वाढदिवसाच्या दिवशी मात्र तन्वीला तिथून निघायचंच नसतं, तिथेच सुभेदारांकडे राहायचं असतं. तेव्हा अर्जुन त्याच्याकडचं एक खेळणं तन्वीला देतो आणि तन्वी देखील ते खेळणं घेतल्यानंतर अगदी खुश होते. आता हे सगळं काही प्रतिमा सायलीला सांगते. तर सायली मात्र प्रतिमाचं सगळं बोलणं फोनमध्ये रेकॉर्ड करून ठेवत असते आणि त्या खेळण्याबद्दल सांगताच सायली आता लगेचच अर्जुनला मेसेज करते की मधुभाऊंच्या गाठोड्यामध्ये आपल्याला जे खेळणं सापडलं होतं ना, ते खेळणं देखील तुम्ही येताना सोबत घेऊन या म्हणून. तर प्रतिमा पुढे बोलते की ती रात्र आणि हा अनुभव मात्र माझ्या आयुष्यातील सगळ्यात बेकार अनुभव होता म्हणून. तर सायली लगेच आता तिच्या मनामध्ये बोलते की आई, तो अनुभव जरी खूप बेकार असला ना, तरी त्याच आठवणी आता खूप सुंदर बनणार आहेत बघ तुझ्यासाठी. आणि तेवढ्यातच आता सायलीला अस्मिताचा कॉल येतो आणि अस्मिता सायलीला सांगते, काय गं, माहेरपणासाठी गेलीस आणि तिकडचीच झालीस का? त्यावर सायली बोलते की असं नाही गं अस्मिता, अगं मला देखील तुमची खूप आठवण येते. त्यावर अस्मिता बोलते की हो, आम्ही सगळे देखील तुला खूप मिस करतोय आणि म्हणूनच ना मी आणि पूर्ण आजी तुला भेटायला येतोय तिकडे अर्जुनसोबत. काय गं, तुला आनंद नाही झाला का हे ऐकून? पण आता खरं तर हे ऐकल्यानंतर सायली आता थोडा वेळ शांतच होऊन जाते, ती पुढे काहीच बोलले ना. त्यावर आता अस्मिता विचारते, अगं तुला आनंद झालाय की नाही आम्ही येणार आहे म्हणून? आता सायली मात्र बळसच बोलते, अगं झाला ना, खूप आनंद झालाय मला, तुम्ही मला भेटायला येणार आहेत म्हणून. तर इकडे प्रताप आणि अस्मिताचं बोलणं सुरू असतं. त्यावर प्रताप बोलतो, काय, तू इंटरव्ह्यू द्यायला जायचीस तेव्हा चैतन्य गोलूला सांभाळायचा? अगं पण तू हे सगळं आम्हाला आधी का नाही सांगितलंस? मुळात तू जॉब शोधते हीच गोष्ट आम्हाला माहीत नव्हती. त्यावर आता अस्मिता झालेला सगळा प्रसंग आता प्रतापला सांगते की कशाप्रकारे ती जेव्हा इंटरव्ह्यू देण्यासाठी गेलेली असायची त्यावेळेस चैतन्य तिच्या बाळाला सांभाळत असायचा. आणि आता अस्मिता पुढे सांगते, खरं तर ना मला ही गोष्ट कोणाला तरी सांगायची होती, मला हे सगळं सायलीशी बोलायचं होतं, पण आता ती इथे नाही आहे, ती प्रतिमा आत्याकडे गेली आहे, म्हणून मग मी देखील तिला डिस्टर्ब केलं नाही. आणि मम्माशी बोलायचं म्हटलं तर पाहिलंत ना तुम्ही की मम्मा कसं रिॲक्ट करते ते. आणि त्यावेळेस तुम्हीसुद्धा तुमच्या फॅक्टरीच्या कामामध्ये खूप बिझी असायचात, तुमचा देखील खूप वर्कलोड असायचा, त्यामुळे मला तुमच्याशी देखील ही गोष्ट बोलता आली नाही. त्यावर आता प्रताप बोलतो की खरं तर माझंच चुकलं. नाही, मुलं मोठी झाली तरी त्यांना आईवडिलांचा वेळ हवा असतो हे मी विसरलोच होतो, पण यापुढे मात्र असं काहीही होणार नाही. आणि तुला जॉब करायचा आहे ना, तू कर की जॉब, आणि मीच तुझ्यासाठी जॉब पाहून देतो. हो, पण इथून पुढे मात्र सगळं काही तुलाच मॅनेज करायचं आहे हां.
आणि आता प्रताप मात्र लगेच त्याच्या फोन काढतो, मोबाईल फोन काढतो आणि लगेच त्याच्या मित्राला फोन करून तो आता अस्मिताच्या जॉबसाठी त्यांच्याशी बोलणी करतो. तर अस्मिता मात्र आता प्रतापने जॉब करण्यासाठी परमिशन दिली आहे आणि तो स्वतःच तिला जॉब पाहून देतोय म्हटल्यानंतर खूप खुश असते आणि ती प्रतापला मिठी मारून थँक्यूसुद्धा बोलते. तर इकडे अश्विन मात्र कल्पनाला समजावत असतो. तर कल्पना मात्र खूप जास्त चिडलेली असते आणि बोलते की अरे पण हा काय मूर्खपणा आहे. ती गोलूला घरी ठेवून जॉब करायला जाणार आहे का आता? अरे ते काही महिन्यांचंच बाळ आहे आणि त्याला अस्मिताची गरज आहे. तिला हे सगळं काही समजत नाही आहे का? त्यावर आता अश्विन बोलतो की मम्मा, अगं अस्मिताई लग्नाच्या आधी तुमच्यावर डिपेंड होती आणि लग्नानंतर सचिनवर. आणि तसंही तिला आता गोलूची मम्मी आणि पप्पा दोघंही व्हायचं आहे. अगं म्हणूनच तिला जॉब करायचा आहे. त्यावर आता कल्पना खूप चिडते आणि बोलते की करावा ना, बिनधास्त जॉब करावा, पण लगेच नाही, गोलू काही वर्षांचा झाल्यानंतर. आणि माझं असं म्हणणं नाही आहे की स्त्रियांनी जॉब करू नये म्हणून. अरे करतात ना बायका त्यांच्या काही महिन्यांच्या बाळाला घरी ठेवून जॉब, पण त्यांना त्या जॉबची गरज असते म्हणून. आता अस्मिताला काय गरज आहे बरं पैशांची, तूच सांग. त्यावर आता अश्विन तिला समजावतो, मम्मा अगं असं नाही आहे. आणि तसंही हा जॉब केल्यामुळे तिला जर आनंद मिळणार असेल तर. अगं खरं तर खूप साऱ्या बायका आहेत की ज्या त्यांच्या बाळाला सांभाळून देखील जॉब करतायत आणि हा जॉब तिचं मन शांत राहण्यासाठी, तिला आनंदी राहण्यासाठी जर मदत करणार असेल तर काय हरकत आहे बरं. त्यावर प्रताप लगेच तिथे येतो आणि बोलतो की हो, आणि अस्मिता आनंदी राहण्यासाठी हा जॉब करणार असेल तर माझी देखील काहीच हरकत नाही आहे. त्यावर आता कल्पना बोलते की अहो पण गोलू. त्यावर आता अश्विन बोलतो की अगं आपण सगळे मिळून सांभाळूत ना गोलूला. तू आहे, सायली वहिनी आहे, विमल आहे, आपण सगळे मिळून गोलूला सांभाळू शकतो की. त्यावर आता कल्पनाला खरं तर हे अस्मिताने जॉब करायला असं गोलूला मागे सोडून जाणं खरंच पटत नसतं. पण प्रताप आणि अश्विन दोघेही आता तिला समजावतात आणि आता प्रताप सांगतो की मीच माझ्या एका मित्राशी बोलून तिला एका फॅशन हबमध्ये जॉब मिळवून दिला आहे. त्याची वेबसाईट देखील आहे. अगं कितीतरी बायका आहेत अशा की ज्या मुलाला सांभाळून जॉब करतायत आणि काही मूल झालं म्हणजे त्यांचं करिअर संपलं असं तर होत नाही ना. आणि तसंही तिला पहिल्यांदा हे जॉब आणि मूल सगळ्या गोष्टी मॅनेज होत आहेत की नाही हे तर पाहू देत ना. तिला अगं प्रयत्न करून पाहायला तरी काय हरकत आहे बरं. आता मात्र कल्पनालाही प्रतापचं म्हणणं पडलेलं असतं. तर अश्विन लगेच बोलतो, पप्पा पण मला मात्र ना एक प्रश्न पडला आहे. नाही म्हणजे अस्मिताई त्या मॅगझिनमध्ये आलेल्या सगळेच फॅशनचे प्रोडक्ट खरेदी करून घरी तर घेऊन येणार नाही ना. आणि आता इथे प्रताप आणि अश्विन दोघेही हसत असतात. तर कल्पना अजूनही थोडीशी नाराजच असते. तर अश्विन मात्र तिला समजावतो की मम्मा अगं आता तरी हसत हसत अस्मिताईला जॉब करायला परमिशन दे की. तर इकडे सायली मात्र खूप बेचैन असते. आता ती स्वतःचीच बडबडत असते ती तन्वीच्या खोलीमध्ये की काहीच करून तो अपघात मात्र आजच रिक्रिएट करता आला पाहिजे. पण अस्मिता आणि पूर्णा आजी येणार आहेत मला भेटायला. आता मी काय करू आणि कसं थांबवू त्यांना. इतक्या सगळ्या गोष्टी मी आज जुळवून आणल्या आहेत. हे परत जुळवून आणणं खूप कठीण आहे. काहीही करून त्या दोघींना थांबवायला हवं इथे येण्यापासून. ती असं स्वतःशी बोलतच असते आणि तेवढ्यातच ती आता तिचा फोन उचलते आणि इकडे अर्जुनला फोन करते आणि ती अर्जुनला सांगते की अस्मिता आणि पूर्णाजी मला इथे भेटायला येणार आहेत. काहीही करून तुम्ही त्यांना इथे येण्यापासून थांबवा. त्यावर अर्जुन सांगतो की अगं त्या दोघी केव्हापासूनच्या माझ्या मागे लागल्या आहेत. मी माझी मीटिंग संपवून निघणारच आहे आता थोड्या वेळामध्ये, पण आता मी काय करू, कसं थांबवू बरं मी त्यांना. त्यावर सायली सांगते की तुम्ही काहीही करा पण त्या दोघींना मात्र इथे येण्यापासून थांबवा. आता अर्जुन बोलतो की पाहतो मी काय करता येतंय ते. तर इकडे कल्पना मात्र अजूनही दुःखी होऊन बसलेली असते. तर प्रताप मस्तपैकी तिच्यासाठी आता कॉफी घेऊन येतो आणि तिला कॉफी देतो. पण कल्पना मात्र रडत असते. त्यावर कल्पना बोलते की अहो अस्मिता कसं बोलली माझ्याशी,
मला काय तिचं वाईट झालेलं, वाटोळं झालेलं पाहून काय आनंद होतो का हो? तिचा जॉब जावा असं मला अजिबातही वाटत नव्हतं. आणि आता काही तिचा जॉब गेलाय म्हणून काय मी गावभर पेढे वाटणार आहे का हो? कसं बोलली ती माझ्याशी? त्यावर प्रताप तिला समजावतो, कल्पना, अगं मुळातच अस्मिताचा राग तुझ्यावर नाहीच आहे. अगं तो राग सचिनवर आहे. त्यावर कल्पना बोलते की हो, पण तो राग निघाला मात्र माझ्यावर ना. त्यावर प्रताप कल्पनाला समजावतो की अगं ती ती बाहेर पडली, ती जॉब वगैरे करायला गेली, तेवढीच ती थोडी आनंदी राहील आणि तूही तिला आनंदाने जॉब करण्यासाठी जाऊ देत. त्यावर आता कल्पना बोलते की हो, पण ती कसं बोलली माझ्याशी आणि माझ्याशी परत बोलायला देखील आलेली नाही आहे. तर लगेचच अस्मिता तिथे येते आणि बोलते की आली आहे मम्मा मी. आणि आता ती खोलीमध्ये येते आणि कल्पनाला सॉरी बोलत तिला मिठी मारते आणि बोलते की मम्मा खरंच मी तुझ्यावर चिडायला नको होतं, तुला हे असं बोलायला नको होतं गं. त्यावर आता कल्पना देखील बोलते की अस्मिता, अगं मी देखील गोलूच्या काळजीनेच तुला सांगत होते. मला देखील तुझा जॉब जावा किंवा तुझं वाईट व्हावं असं वाटत नव्हतं गं. आणि आता इथे दोघींचंही आता भांडण मिटलेलं असतं आणि दोघींचंही पॅचअप झालेलं असतं. तर प्रताप लगेच बोलतो, चला आता मायलेकींची युती झाली आहे आणि डॅडला मात्र विसरून गेली आहे पोरगी. त्यावर अस्मिता लगेच बोलते, डॅड तुम्ही पण ना. त्यावर आता अस्मिता कल्पनाला विचारते, बरं आम्ही दोघी सायलीला भेटायला जातोय, तू येतेस ना? त्यावर कल्पना बोलते की नाही, मी आत्ताच भेटून आले ना सायलीला, तुम्ही दोघी जणी जा, मी घरीच थांबते. आणि आता अस्मिता सायलीला भेटायला जायचं आवरायचं म्हणून आता तिथनं निघून जाते. तर ती निघून गेल्यानंतर मात्र प्रताप आता कल्पनाला बोलतो, चला आता नवऱ्याच्या कॉफीची आठवण आहे की नाही? आणि आता दोघेही मस्तपैकी कॉफी पिताना दाखवलेत. तर कल्पना बोलते की वा, नवऱ्याच्या हातची कॉफी ना म्हणजे अमृतच असतं. आणि आता मस्तपैकी दोघेही गप्पा मारत आता कॉफी पित असतात. आता अर्जुन आता हॉलमध्ये आलेला असतो. तर तिथे आधीपासूनच अस्मिता, पूर्णाजी, कल्पना आणि विमल सोफ्यावर बसलेले असतात. तर त्याला पाहताच अस्मिता लगेच बोलते की चल निघायचं ना आपण. त्यावर आता अर्जुन बोलतो की थांब मी ना चेंज करून येतो. त्यावर पूर्णाजी बोलते की काही चेंज वगैरे करायची गरज नाही आहे, खूप हँडसम दिसतोयस तू, तुला पाहिल्यावर ना सायली तुझ्याकडे पाहतच राहील की नाही बघ. त्यावर आता अर्जुन बोलतो की हां, मी तुला ब्युटिफुल गर्ल बोलतो ना म्हणून तू मला हँडसम बोलतेस ना, आलं माझ्या लक्षात. पण ठीक आहे, मी ना कमीत कमी फ्रेश तरी होऊन येतो. आणि अर्जुन आता फ्रेश होण्यासाठी त्याच्या खोलीमध्ये जातो. त्यावर आता पूर्णाजी बोलते की मला ना सायलीला भेटायची एवढी घाई झाली आहे, मला एवढी आठवण येते आहे ना तिची, आणि हा बघ उगाचच वेळ काढतोय. त्यावर आता कल्पना बोलते की तुम्ही इतके सगळे उत्सुक आहात ना सायलीला भेटायला की तुमची उत्सुकता पाहून ना आता मला पण तुमच्यासोबत यावंसं वाटतंय. त्यावर विमल बोलते की वहिनी अहो मग तुम्ही पण सायलीताईंना भेटायला जाऊन या की, इथे सगळे मी पाहील. तसंही तुम्ही सतत आपलं सायली सायली करत असता, त्यापेक्षा एकदा भेटूनच या त्यांना. त्यावर कल्पना बोलते की हो ठीक आहे चालेल, मी आलेच माझ्या खोलीमध्ये जाऊन. आणि कल्पना आता तिच्या खोलीमध्ये जाते. त्यावर आता पूर्णाजी विमलला विचारते, विमल तुला पण यायचं आहे का सायलीला भेटायला? त्यावर विमल बोलते की नको पूर्णाजी, किचनमध्ये ना आज थोडंसं जास्तीचं काम आहे, मी ते आवरते. आता अस्मिता बोलते की पहा, आधी फक्त अर्जुनची वाट पाहत होतो आणि आता मम्माची पण वाट पाहावी लागणार आहे आपल्याला. तर इकडे सायली आता देवाला नमस्कार करत असते आणि तेवढ्यातच अस्मिता तिला फोन करते. आता सायली फोन उचलते तर अस्मिता तिला सांगते की सायली, अगं मम्मा पण येते आमच्यासोबत आणि आता 5 मिनिटांमध्ये ना आम्ही तिघीही अर्जुनसोबत तिकडे यायला निघतोच आहे. आता मात्र हे ऐकल्यानंतर सायली आता पूर्ण हँग झालेली असते आणि तिला खरं तर कळतच नाही की आता अस्मिताला नक्की काय सांगू, तिला येण्यापासून कसं अडवू म्हणून. आणि ती विचार करते की मी यांना तर सांगितलं होतं की काहीही करून त्या तिघींना इथे येण्यापासून थांबवा, म्हणजे यांनी काहीच केलेलं नाही आहे का? आणि आता केव्हा नव्हे तर सायली आता सगळ्यांशी खोटं बोलते आणि सांगते की तसं नाही गं अस्मिता, अगं माझी तब्येत आज जरा ठीक नाही आहे, मला थोडं बरं वाटत नाही आहे, मला थोडंसं डोकंही दुखतं आहे आणि चक्कर पण आल्यासारखं वाटतं आहे, मला ना आराम करायचा आहे, त्यामुळे तुम्ही आज नका येऊ. त्यावर आता अस्मिता सांगते की ठीक आहे काही हरकत नाही, तू आराम कर. त्यावर कल्पना देखील सांगते की सायली अगं आम्ही उद्या परवा केव्हा तरी येऊ, तुझी तब्येत ठीक नाही आहे ना त्यामुळे तू आता आराम कर.
त्यावर आता सायली बोलते की माफ करा आई, मला पण तुमची सगळ्यांची खूप आठवण येते, तुम्हाला सगळ्यांना भेटायचं होतं, पण खरंच माझी तब्येत ठीक नाही आहे हो. असं बोलून सायली फोन ठेवून देते आणि त्यानंतर मात्र तिलाच खूप असं चुकल्यासारखं वाटत असतं. ती आता परत एकदा देवासमोर हात जोडते आणि माफी मागते आणि बोलते की केव्हा नव्हे तर आज पहिल्यांदा मी आईंशी आणि पूर्ण आजींशी खोटं बोलली आहे, त्याबद्दल मला माफ कर. तर इकडे अर्जुन मात्र आता फ्रेश होऊन आलेला असतो आणि तो बोलतो की चला निघायचं ना आपल्याला. त्यावर आता त्याला कल्पना सांगते की अरे सायलीची तब्येत ठीक नाही आहे, त्यामुळे ती आराम करते आणि आता काय आम्ही तिघी तिला भेटायला येत नाही. त्यावर पूर्णा आजी देखील बोलते हो ना, तिची आता तब्येत ठीक नाही आहे तर आम्ही तिथे बसून काय करणार बरं, त्यापेक्षा तू जा, तुझं रविराजकडे काम आहे ना, तू जा. त्यावर आता अर्जुन बोलतो की असं कसं तब्येत बिघडली, सकाळी मी तिकडेच होतो तेव्हा तर तिची तब्येत ठीक होती, अचानक काय झालं तिला. त्यावर आता अस्मिता त्याला बोलते हे बघ अर्जुन, तू काही ना जगातला पहिलाच बाप होणार नाही आहेस, त्यामुळे ना सारखं आपलं तिच्या मागे मागे करू नकोस, तिला आराम करू दे आणि तुझं रविराज काकांकडे जे काही काम आहे ना तेवढंच काम कर आणि परत ये तू. त्यावर अर्जुन देखील आता विचार करत असतो की सायलीची इच्छाशक्ती तर माझ्या इच्छाशक्तीपेक्षाही जास्त मोठी आहे. नाही, तिने आता तो अपघात रिक्रिएट करायचं ठरवलंच आहे म्हटल्यानंतर उलट मला तर वाटलं होतं की मम्मा ते तिथे गेल्यानंतर मात्र तिचा प्लॅन कॅन्सल होईल, पण तिने तर आता ठरवलंच आहे की तिला तो अपघात रिक्रिएट करायचाच आहे म्हणून. तर इकडे सायली मात्र आता देवासमोर हात जोडलेले असतात आणि देवाला प्रार्थना करत असते की आज खूप महत्त्वाचा दिवस आहे, खूप मोठं काहीतरी करायला चालली आहे मी, त्यामुळे मला या सगळ्या याच्यामध्ये मला यश दे. अगदी प्रतिमा आत्या आणि रविराज काकांना देखील मी याबद्दल काहीच सांगितलेलं नाही आहे, एकदा का मला कन्फर्म झालं की मी सगळ्यांना सगळं सांगेन म्हणून. आणि आता देव देखील तिला कौल देतो. देवाच्या माथ्यावर जे फूल ठेवलेलं असतं ते फूल खाली पडतं आणि ते पाहून सायली आता खूप खुश होते आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की त्या अपघाताचा रिक्रिएशन दाखवलं आहे. रविराज, सायली आणि प्रतिमा एका गाडीमध्ये असतात आणि सायलीच्या हातामध्ये ते लहानपणीचं तन्वीचं खेळणं असतं. तर अर्जुन मात्र त्याची गाडी घेऊन आता दुसऱ्या गाडीने त्यांच्यासोबतच येत असतो आणि काळोख्या रात्री आता ते त्याच रस्त्याने जात असतात आणि त्याच वेळेस सायलीला आता सगळं काही आठवायला लागतं लख्खपणे. त्या अपघाताची रात्र, ते अपघात कसा झाला होता, ते खेळणं, हे सगळं काही आता सायलीला अगदी लख्खपणे आठवत असतं. नाही, इथून पाठीमागे तिला जे पुसटचं दिसत असतं, तिच्या आईबाबांची इमेज, तिला तिच्या त्या भासांमध्ये चेहरे स्पष्ट दिसत नसतात, पण आता मात्र तिला ते चेहरे अगदी स्पष्ट दिसत असतात आणि आता तीच तन्वी असल्याचं तिला कन्फर्म होतं. त्यामुळे आता तीच तन्वी असल्याचं सत्य ती आता लवकरच किल्लेदार आणि सुभेदारांना सांगेल. पण सगळेजण ही गोष्ट एक्सेप्ट करतील की नाही की राकेशने ठरल्याप्रमाणे आता ह्या संचा अपघात वगैरे घडवून येईल, हे तर आपल्याला येणाऱ्या एपिसोडमध्येच पाहायला मिळेल. त्यामुळे येणारे एपिसोड देखील पाहायला विसरू नका आणि आजचा एपिसोड आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.